आपल्या मनगटावर मागं पुढं दाटलेल्या कंगण्याच्या आणि बिलवरांच्या मध्ये कुल्फी थाटाचा उठून दिसतेला चुडा ल्यालेली माय आपल्या मांडीचा चौरंग करीत आपल्या बाळराजसाला पदराखाली घेऊन बसली. म्हणजे तिचा रुबाब बघण्याजोगा असतो. त्यातून आपल्या ठाईच्या सहस्त्र धारांनी बाळाची भूक शांत केलेल्या तिनं हाताचा पाळणा करीत आणि नेत्रांचे दिवे पाजळीत या बाळराजाला कौतिकानं सांभाळताना आपल्या आयुष्याच्या दोऱ्यांचा गिलावा त्याच्या बाळसेदार अंगावर फेकीत त्याचं रक्षण केलेलं दिसलं. म्हणजे तिच्या एकी आपल्या उरीपोटी माया दाटून येते. अशा वेळी एखाद्या लवणातील हिरव्यागार देखण्या हरळीनं दर्शन घडवलं म्हणजे जीवाला कसं बरं वाटतं. त्या झोकात हिच्या सहवासातील गुजगोष्टींनी आपण सुखावून जातो. टिप्पूर चांदण्यातल्या रात्रीनं मधाळून जावं त्यातली गोष्ट घडून येते. त्यामुळं गावाकडच्या आया बहिणी तिला बघून बोलावं म्हणतात की वाट वैला वड तिची पानं रुंद रुंद माझी ती बयाबाई गार सावली करवंद. काशी म्हणू काशी त्या ग काशीचा खांब डुल आता माझे तू बयाबाई तुझी दरव्यात नाव चाल. समिंदर सोकिल्यानं जाईना ग माझी तान सखी माझी मायबाई गंगा भरली आसमान. खंडीवर गणगवात माळा वैल गवायात माझी ती बयाबाई वली हराळी लवनात. झाडामंदी ग झाड सय आंब्याचं डेरेदार सांगते बहिण तुला सर्व्या गोतात आई थोर. तर ते ऐकलं म्हणजे आपणालाही खुळ्या भैऱ्यागत होऊन जातं. आपल्याला आपल्या आईचा आठव येतो. त्रिवेणीचं गोड दूध देतेल्या आणि हळदीच्या वेलागत दिसतेल्या आई एकी मग आपल्या मुखी उपमा दृष्टांताची खैरात होऊन जाते. आणि समिंदर उचंबळे होता चंद्राचं दर्शन हेलावती लेकबाळ होता मातेचं सुमरान. किती मी ओव्या गाऊ माऊलीच्या त्या प्रेमाला कोण प्रदक्षिणा घाली आकाशीच्या त्या सीमेला. जाईन माहेरी बाप्पाजीच्या मी घरा घुसळीनं डेरा अमृताचा मायबाई. या सुखात आपण आपलंही देहभान विसरावं म्हणतो. लाख लाख डामडौलानं फुललेल्या काजव्यांच्या उजेडात आईला भेटायला जायची अशा वेळी जीवाला उसळी येते. माहेरघरच्या निरशा दुधाच्या घागरी मनानं का होईना भरायचा छानदिष्टपणा अंगी उतरतो. त्या कारणानं उजेड पडला चांदा परीस चांदणीचा मायबाई मावलीचा चुड्या मागल्या कंगणीचा. अंबारीचा हत्ती सये साजा सकट उभा केला मायबाई माझी बोल बाळे आंदान दिलं तुला. असल्या भावगंगेला उधाण येतं आणि ती दुथडी भरून वाहू लागते. म्हणताना मग आईच्या आठवणीनं भांबावून जातेल्या मनाला सांगावं लागतं 32 धारांचं मुखी झालं तारांगण हरणी माझे बये पान्हा धरतो आवरून. अशातली गोष्ट सारखीच घडली तर मग व्हावं कसं. आणि बाप्पाजी माझा वड बया माझी फुल जाई दोघांच्या सावलीची काय सांगावी बडे जाई. ही गोष्ट पण खरी असली तरी बाळपणागत सारखंच त्यांच्या पंखाखाली राहीन म्हटलं कुणी तरी होणार नाही. पंख फुटलेली पाखरं लांब राहणारच आणि त्यांना हिची आठवण देखील येणारच. मग कुणी काही म्हणो बापडं. आणि आईला तरी आपल्या मुलाबाळांची आठवण येत नाही म्हणता काय. छे आपल्या दुप्पट तिच्या मनी आम्ही पण असणारच की. म्हणून तर लोक सांगतात गणगोताची ती माया जसं तकलाचं पाणी माझी ती बयाबाई घाली मंडळ घारीवाणी. मुडदुंग्या परास टाळकऱ्यांचा हात हाले बया माझी ती मालन मधी विणेचा मोर डोले. बया म्हणू बया आला तोंडाला पाजरू सांगते बहिणा तुला माय मधाची घागरू. कोरा कागद काळी शाईवरी अक्षर लिवलं घाई माझी तू बयाबाई पर मुलूक करू काही. आई वाचुनी माया सये कुणाची दिसेना पावसा वाचुनी रान हिरवग होईना.
बया म्हणू बया माझ्या तोंडाला रसाई, जीवाला वाटतं या बयाजवळ असावी. आता हे सगळं खरं, पण जमाव तरी कसा? आई कोण्या गावात आणि आपण कुठं, लांबचा पल्ला. लेक बाळ ही सासर घरी, वारंवार तिला कुठलं माहेर हो. गोष्ट खरी आहे, तरी पण आठव येतो त्याला काय करणार. माय लेकीचं नातंच भारी जगा वेगळं आहे. म्हणून तर जिकडं तिकडं बोलबाला. 9 मास होते माझ्या बयेच्या पोटात, लागेना ऊन वारा चिरेबंदीच्या कोटात. पित्या दौलता परास माया खरी माऊलीला, माझा जन्म झाला तिच्या निऱ्याच्या सावलीला. अंतरीचं गुज बोलाया ग केली खोली, शेजीबाईला सांगते बयाजवळ तिची किल्ली. माहेरघरी जाऊन यायचं मनात आलं की सासरघरच्या मैनेचं कामावर लक्ष लागतच नाही. तिची नजर कळसासुद्धा लांबून दिसतेल्या बाप्पाजी दयाळांच्या माडीकडं नेणाऱ्या वाटेवर भिरभिरायला लागते आणि चिरेबंदी वाड्याच्या कमानी दरवाजावर बसलेल्या गुंजावणी डोळ्याच्या पाखरावर जाऊन स्थिरावते. एवढंच नाही तर हाती कंगण्या दाटल्या, जवे दोरे गजरे गोट, सुभेदारिणी तुझा थाट मायबाई. ह्या झोकातल्या माय मालिनीला धुंडाळीत हिच्या मनचं पाखरू घरादारातून घुमायला लागतं. आणि मग ती लवकर दिसेनाशी झाली की हिचा गळा दाटून येतो. भुक्याली तान्याली मला कोण ग म्हणील, एक माझी माय तोंड कोमेज जाणील. त्या सरशी तिचं चित्त उडून जातं. ही कुठं गेली असेल, तिला कोडं पडतं. काही एक मग सुचत नाही, म्हणून ती बोलून मोकळी होते. माझी माय माऊली नित तुळशी खाली बस, मालनी माझी बया हुबेहूब गंगा दिस. तुळशी घाली पाणी पाणी घालता आली फुलं, बया माझ्या गवळणीचं पतिवर्ताचं उंच कुळ. तुळशी घाली पाणी पाणी घालता आल्या शेंगा, माझ्या माऊलीची मया भरून वाहते गंगा. आई इतकी माया नाही कोणत्या गोताला, जिरुनी गेलं तुप साळीच्या भाताला. आंबे आले पाडा चिंचाचा ग झाला सडा, माऊली बोलली मुळं मैनाला ग धाडा. मग कुठं तिचा जीव खाली पडतो. इकडं तिकडं खोळ्यागत करण्यापेक्षा मग तिला जात्यावर बसावंसं वाटतं. जात्याला ईश्वर मानून त्याच्या पुढं ती आपलं मन मोकळं करावं म्हणते. घरातल्या कामाचा उपसा झाला की दळणाची पाटी पुढ्यात ओढून ती घरातल्या हत्तीरथी जात्याला मोत्या पवळ्याचा घास भरवते. आणि मग जातं कसं आपल्या मनानं हरणागत पळत सुटतं. अशा वेळी तिचा मनमोर खुशालीत येऊन म्हणतो कसा, दंड येळा भुजा कशा चालल्या वारुवानी, बयाच्या दुधायाला नाही घातलं धारुवनी. जात्या ईश्वरा नग मला तू जड जाऊ, माय हरणीच्या दुधाचं किती तुला बळ द्याऊ. दळानं दळीते मी जसं हारान पळतं, माय माऊलीचं माझ्या दूध मनगटी खेळतं. दळुनी दळुनी ग अंगाच्या झाल्या गंगा, माय माऊलीनी चारिल्या नित वेळा लवंगा. घामाया मला आला पाठ भिजुनी पदुरवल्ला, बया माझ्या गवळणीच्या निरशा दुधाला कड आला. जात वडिताना दंड दितीय तुलुनी, बयाचे पेले दूध घेते घागर झेलुनी. जात वडिताना बळ साठलं मुठीत, बया माझ्या त्या मालनीचं जायफळ घुटीत. जात्या इसवरा कोण्या डोंगरीचा तू ऋषी, बया मालणी वाणी हुर्द उकलील तुझ्यापाशी. सरलं दळायानं अंग माझं ग घाम्या जलं, माता माऊली बये दूध तुझं ग इरजलं. आपल्या अंगातली सगळी ताकद जणू आईच्या दुधामुळं प्राप्त झाली आहे, म्हणून आपण सहजी दळण दळू शकतो. हा या लेकीचा विश्वास किती मोलाचा म्हणावा हो. किती खरं खरं तिचं बोलणं म्हणावं हे. शेतीवाडीतल्या घरात जात्यापाशी बसून झालेल्या या गुजगोष्टी लाख मोलाच्या आहेत, मोकळ्या मनाच्या. तिथं भीडभाड नाही, कोण काय म्हणेल याची धास्ती नाही. वाटेल तेवढा वेळ, हवा तेवढा असा स्वतःशी सुखसंवाद साधावा.
जात्यावर बसायचं म्हणजे जणू आपलं आपण स्वतःचंच राज्य चालवायचं ही भावना आहे. स्वतःचं सुखदुःख लेकी बाळीने आपल्या माता माऊलींवर शिंपायचं नाही तर मग कुणावर? आई इतका हक्क दुसऱ्या कोणावर कधी चालतो का हो? आणि एक आईला तरी लेकीशिवाय कधी काही होतं अशा एकातलं? तसं नसतंच. मग तर आई तरी अंबारीचा हत्ती बाई बांधिला ग दारात, बया मालन बोलती लेक लोकांच्या घरात. असं कशाला बोलायला बसली आणि लेक तरी हो? बारीक पिठायाची भाकरी होती चव घडी, बयाच्या जेवणाची याद होती या घडोघडी. असली भाषा काय म्हणून करील नाही का? म्हणून तर ओळखीतल्या आयाबायांचं पण सांगणं. भरल्या बाजारात माय लेकीची गंमत, माय बोलती शिंप्यायाला सांग चोळीची किंमत. लांब लांब केस लिंबाची ग बागशाही, बयाना आणि इली डोंगरी शिके काही. शेजी विचारी ती कुठं चोळी खरी दिली, आई माझी भोळी तिनं अंगातली दिली. 18 या धारा पाना पेले सरोसरी, माऊली बया मी ग आले तुझ्या बरोबरी. माय लेकीचं ग गुज वर्षाच्या घरी गेलं, शेजीबाई विचारिती तुला कसं ग करी मिलं. तर माय लेकीचा डामडौल असला, त्यांचा त्यांना लखलाभ होतेला. म्हणून तर घरादारात पै पाहुण्यात गणगोतात जिथं तिथं आवई उठतेली. लेकीच्या आईला लेकी वाचून गमना, सारविल्या भिंतीवरती काढिल्या कामिना. बया गवळणीनं माझ्या पाठविल्या गुळपोळ्या, आत उघडून पाहता खुतनीच्या नव्या चोळ्या. आईचं गणगोत पसरलं चारी दिशा, सांगते बहिणा तुला जशा चांदण्या आकाशा. आणि सगळं कसं बिनवोभाट होतेल. ह्या कानाचा त्या कानालाही पत्ता लागू नये अशाचा कारभार चाललेला. जगा वेगळं हे प्रेम ओतू येतेल तरी देखील आल्या गेल्या जासुदाजवळ आईला सांगावा जाणारच लेकीचा. तापत्याची चोळी सये दाराआड ल्यावी, बया माझे गवळणी मला तसलीच देवावी. आणि आई पण तिच्या हौसे मौजेचा उपसा करणारच की आपल्या आईपतीप्रमाणे. मग काही होऊ दे. त्यामुळं अल्याड माझं गाव पल्याड रामटेक, शेजारणीला सांगिते माईनं धाडिली वज्रटीक. लेकीची पण आयटी बघूनच घ्यावी अशी हो. आल्या गेल्याला ती अपूर्वाईनं सांगणारच. फुलामंदी फूल जसं जास्वंद लाल, मायबाई चोळी शिवे मला सय मखमल. जरीच्या पदरानं भरली माझी पाठ, बया घेते चोळी जांभळी जरी काठ. लाडकी लेक मागती आईला भलई, सोनियाची वाटी तिला चांदीची कलई. पंढरीचं कुंकू काडी काडी साठविलं, बया माझ्या मालनीनं सोनं म्हणून पाठविलं. 7 सर्जा नथ मोत्याची झाली जड, बया मालनीची लेक झाली सुरतीन चढ. हात भरुनी काकणं मधी कंगणी झाली दाटी, सांगते शेजीबाई बया असावी एवढ्यासाठी. लांबनी लांब केस वेणी माझी ती मोगऱ्याची, माझी ते बयाबाई फणी धाडी ती घागऱ्याची. परंतु सगळ्यांनाच यातलं सुख मिळतंच असं काही नाही. कित्येकींचा नाचार कोचार संसार, रोजच्या पोटभर जेवणाची मारामार, कामाच्या रगाड्यात रोजचं कसं उगवतं कसं मावळतं कळतच नाही. त्या बाईनं लेकीचं कौतुक करावं तरी कसं हो. पण लेकीनं लगेच गळ घातली तर बिचारी हडबडून जाते. उधार उसनवार करून का होईना लेकीचं मन मानायला धसते ती. अशा वेळी दिसून येतं की लेकीची हौसमौज भागवीन म्हणतेल्या आईला गलबलल्यागत होते जणू. ऋण काढून सण करतेल्या तिनं झाला खर्च भागवावा कशातून. गाठून देता नथ सोन्याचं मंगळसूत्र, आईचे भरले नेत्र बहिणाबाई. गंठन मला केलं झाली वरिस त्याला 9, बयाला विचारता तिचा सबूद आला मऊ, माझा उदास झाला जीव. जोडवी म्याबी केली त्याला वरिस झाली 12, बयाला विचारता तिचा सबूत झाला न्यारा, मला सुटला वैलवारा. ऐकणाऱ्याचं काळीच फाटून जावं अशी नजर होते या मायमाऊलीची.
कोणतं एक आता व्हावं कसं म्हणताना. त्या कारणानं त्यातूनही एखादीनं असं का म्हणतेस ग बयो म्हणून उलटा शब्द केलाच संतापाच्या भरात, तर मग जन्म दिल्या दिवशी बया येळाची उपाशी, उण उत्तर देऊ कशी, असं कोणी बोललं आणि हे पण एखाद्या वेळी तिच्या मनात उसळ्या घेताना दिसलं तर मग असू दे नसू दे असल्या गोडी गुलाबी झालं गेलं विसरलं जातं. पाऊस नाही, पाणी नाही, वळचण कशानं गळती, लेकीचं दुबळं पण माता मनात झुरती. या गोष्टीला बोलबाला होतो. लेकीला माणसं रागावतात, असा खोळा हट्ट करू नये म्हणतात, तिला समजुतीनं घे म्हणतात आणि सांगतात, देऊनी देऊनी ग कोणी बांधल्या ती वज्जी, बया माझी गवळण हारणी आगत मला तुझी. एवढंच काय, पण तिला जाणीव करून देतात, बाई अगं तुझी आई लई मुरवतीचे, तिचं मन दुखवू नकोस बाई, नाहीतर माऊली शिकवी तुला राग येतो बाळा, तुला ग जाणवेल चैत शिमगा उन्हाळा. अशातली गत झाल्यावर जाशील हापकून, तर तसं होऊ नये, असेल त्यात भागवून घ्यावं. गर्तीच्या लेकीनं कुणी नाव काढलं नाही पाहिजे असं वागावं, हो की नाही. उभ्या मी गल्ली जाते, खडा हालना धरणीचा, माझ्या त्या हरणीचा थंड कुसवा मालनीचा, दळणदळी तिघ जसा चंदन किसावा, आईला विचारावं कसा परदेस कटावा. कपाळीचं कुंकू बये पाण्यात पाहू नाही, माय म्हणे लेकी कोणा नावं ठेवू नाही. परक्याच्या साऊलीनं जाऊ नये कंदीबाई, मला शिक मायबाई आहे तुझा. लेकीच्या आईला नका म्हणू भिकारीनं, मायबाई माझी हिऱ्या मोत्यांची व्यापारीनं. जाई शेवंती शेजारी झाड बोरीचं नसावं, बयानं शिकविलं भल्या गर्तीत बसावं. उभ्या मी गल्लीत जाते, टाच पातूर पासवा, बयाला म्हणी त्याती कुण्या गर्तीचा कुसवा. अंबर डाळिंबाच्या गोऱ्या हाता झकापका, बया गवळण बोलई ती दिष्ट व्हैल घालू नका. पराई पुरुषाच्या जाऊ नये आशीपाशी, सावळे बहिणाबाई बोल येतो हरिणीशी. काम झालं थोडं परी घामानं केलं येडं, आईनं दिली घुटी टाकी येलं वेलदोडं. म्हणजे मग यातलं सुख मिळतं. आईची शिकवण अंमलात आणणारीला जग नावाजतं, तिच्यापैकी चांगला शब्द निघतो. कुळवंताची लेक असावी तर ही अशी असली भाषा होते, म्हणून आईच्यानं सर्वांच्या कर्जी माप असावं हे चांगलं असं तिला सांगतात, शिकवतात. म्हणताना काळीग चंद्रकळा दोन्ही पदर रेशमाचे, जरीनं माखले माझ्या आईच्या मायेचे. या सुखाची ती मालकीण होते. घरात काही नसलं तरी देखील मग आपल्या चंद्रमौळी घराच्या बडे जाईचं, मग तिला तिच्या आईगतच बोलणं सुचतं. लग्न सोहळ्याच्या प्रसंगी नवऱ्याचं नाव घेताना तिचे ओठ मग राजी खुशीनं हलतात, बोलतात. घरात फुटका मणी का नसेना आणि अंगावर धडकं वस्त्र का नसेना, पण ती तालेवारीचंच बोलणार. तिच्या चंद्रमौळी घरात मग ती चांदीचं घंगाळ आंघोळीला घेईल, चंदनाचा पाट बसायला मांडेल, जरीकाठी धोतर नेसायला देईल, पूजेसाठी गंगेचं पाणी आणील आणि महानैवेद्याचा पसारा मांडेल. कुठंतरी कथा पुराणातून ऐकलेलं, अगर वडीलधाऱ्यांनी सांगितलेल्या कहाण्यांमधून लक्षात धरलेलं ती आपल्या आयुष्यात आणून सोडेल तेव्हाच राहील. तिला त्यातच आनंद, तीच तिची धनदौलत. नसलेलं सुख आहेसं माणून जगण्यातच तिची अक्कल. पण तालेवारीची ही मैना घरातल्या सासू सासऱ्याच्या जडभारानं वाकली, अगर दुखण्या खुपण्याच्या तडाख्यात सापडली तर मग मात्र हडबडून जाते. अशा वेळी सासर घरचं किंवा शेजार पाजाऱ्याचं तिच्याएकी म्हणावाचं कोण नसतं, म्हणून तिचं मन तडकाफडकी आपल्या आईकडं धाव घेतं. माहेर घरचं कोणी भेटलं तर ती आवर्जून सांगावा देते, एवढी बातमी लेई जासी रे वंजारा, माझ्या माऊलीच्या दारी राघू मैनाचा पिंजरा. जीवाला जडभार सये कुणाला घालू वज्ज, माझे मायबाई व्हावं तातडीनं ग येणं तुझं. एखाद्या वासराच्या ओढीनं धावा घेत येतेल्या गायीप्रमाणे आपल्या आईनं काय झालं ग माझ्या बाळीला असं विचारित हमरत यावं अशा घोकण्यात ती घालायला लागते.
परंतु होतं काय की सांगावा पोचायच्या आतच तिची आई आल्याचा तिला भास होतो. म्हणताना ती बोलून जाते, जीवाला माझ्या जड कसं कळालं माझ्या आई, सांगते शेजीबाई परसदाराला होती जाई. जीवाला माझ्या जड कसं कळालं माझ्या बापा, अंगणी होता चाफा कळ्या पडती झपाझपा. जीवाला माझ्या जड येळेला कोण होती, हाती अमृताची वाटी बया मध्यान्न राती येते. जीवाला माझ्या जड शेजी बघती सान्यातून, बया मालणीच्या माझ्या गंगा लोटली नेत्रातून. जीवाला माझ्या जड जावा बघती वाकुनी, माझी बया आली कामधंदा ग टाकुनी. दुधासकट साय ताटात वाढणाऱ्या आंबे मोहराच्या राशीची आपली आई आली ना, की पोट गच्च भरेल या कल्पनेनं तिचा जीव सुखावतो. आणि उन्हातानाच्या वाटेनं घाम गाळीत ढाण्या वाघाग झेपावतेली आई खरोखरच आली आणि तिच्या संग हिला बरं करण्यासाठी म्हणून वाघाचं दूध पैदा करीन म्हणणारे भाऊ आलेले दिसले ना, की हिचा जीव हरकून जातो. तिच्या जड भाराला उतारा मिळतो. आणि मग शीतळ सावलीला पाखरग झाली गोळा, माझ्या माऊलीची माया विश्रांतीचा ग पानमळा. आईची माया मोठी जशी वडाची सावली, बयेच्या पंखाखाली विसावली रोपवेली. माय बयाबाई सप्तशृंगीची गडवाली, तिच्या दर्शनाला नातू पंतू सारी आली. आईच्या या नादात गच्च मिठी पडल्यासरशी तिचं दुखणं खुपणं कुठल्या कुठं पार पळून जातं. म्हणून मग ते आपल्या गणगोतांना मुद्दाम सांगून टाकते, दूध माऊलीचं सये गोड अमृताचा डोणा, किती पिऊ बाई मिग तृप्ती मनाची होईना. गणगोतामंदी सये माझ्या माऊली अधिक, माझी मायबाई शुद्ध गंगेचं उदक. माऊलीची माया सये येईना आणि का, अंगीचा ग रंग चढे कोवळ्या माणिका. आई एवढी माया नाही ग कोणत्या गोताला, जिरूनी गेलं तूप जिरसाळीच्या भाताला. माय माऊलीच्या बाई भेटीगाठी परसंगाच्या, दिव्याला घाली तेल वाती लावा रेशमाच्या. तिला मग कसं एकदम बरं वाटतं. ती सुखावते, उल्हसित होते, खुलावते. तिचं मन सुखा समाधानानं कल्लोळून उठतं. त्यामुळं तिच्या मुखी स्वतःशी साधलेला सुखसंवाद रुळून जातो. शीतळ सावलीला मी का उतरिते वज्ज, विसाव्याचं झाड माझं मायबाई. हिरवी हिरकणी दंड करीतो झळाझळा, बयाच्या जीवावरी आली श्रीमंती कळा. अशा वेळी तिला कुणाची भीती वाटत नाही, की आपल्या घराच्या भिंतींना कान असतील हे पण ती ध्यानात घेत नाही. ती जशी आपल्याच नादात असते. एवढंच नाही तर मथुरेच्या गवळणीगत रवी बारडीत घुसळण घालतेल्या आणि तिन्ही सांजेल्या हंबरत्या गाई वासरांना सोडून रायानंदाला अमृताचा घोट देत दुधाची चरवी भरतेल्या शेतीवाडीतल्या आपल्या मायमाऊलीची आणि आपली दृष्ट कशी कशी काढू, या विचारानं तिचा जीव वार प्याल्यागत भिरभिरतो. मग ती जशी कुणाचीच नसते म्हणावी. आणि मग तिचं तिलाच एवढं भुलायला होतं की मनातलं कोणतं एक कसं सांगावं, काय बोलावं, कोणत्या शब्दानं आळवावं, ह्यातलं तिला उमगतच नाही. खरं ना.